40 भाकर 80 भाकर 40 कुत्री आपल्या घरी एकच रेडा. हे समजा रान माझं 9 एकर. 8 आण्याला किलो त्याल 4 आण्याला किलो गुळ. बर काय दाना आमच्या 2-3 माणसं शिल्लक आहे 10-15 रुपये. पट बघून आलो का तिकडं मर्यावाली 50-60 पाल या आईचा दाना हल्ला एका पोरला का नाही बराबर ठोकायचं पाडायचं. मर्यावाली पोर तिचं नाव होतं मंगल. तिच्या नवऱ्याचं नाव होतं शंकर. जेवाय बसलो दुधात 1 भाकर ताकात 1 भाकर कढीत 1 भाकर. भाकरी तर झाले की ते वास की आता आहे. कारल्या संग 1 भाकर गवारी शेंग संग गरगटी या भाजीला चांगली केली खायला लागते. त्याच्यात भाकरी झाल्या किती येडी पोट आहे माझं पोरपोर का होईना खाच असं 24 कालवानं 1 भाकरन किती झालं पोर. बैल पाळायचं बंद केलं हे निघालं भूत ट्रॅक्टर. तुझ्या आईचा दाना त्या ट्रॅक्टरनं लावली बैलाची दार आहे का तुझ्या दारात नदी भूत. पहिली मी नदीला पाणी घालत होतो तेव्हा होती की. आता ह्या काळात ह्या वस्त्या रानुमाळा आल्या भूत राहते आता बंद झाली. नाहीतर 2:15 वाजता पकाल धरली मी आणि येताना तर भूत दिसायचं. पण मी गारोळा रेडा पाळायचो नाही. गारोळा रेडा पाळला त्याला भूज दिसतं. ते मर्यायला लक्ष्मी आईला पंचरंगी रेडा चालतो. टिका पाय पांढरं दहिवडी यायच्या लक्ष्मी आईला म्हणून ते आमच्या बानं सांगितलं की रेडा टिका आणि डोळं गारोळा ती पाळाय नाही. एका डोळ्याचं तर ती मंडळ वाईट झालं त्याच्या मागणं भूत निघत नाही म्हणून काळं कुई डोळा असावं शेंगाळू आल्या मारका. म्हणजे गारोळ डोळा असल्यावर त्या माणसाला भूत दिसतंय. भूत म्हणजे रेडा त्या जनावराला भुजवते. बरोबर. मग आपण पाणी वाढायला धंदा माझा पकालीला गेलो आणि ते भुजलून पळून गेलो काय घावतोय काय नाही. मग कुठे ते मागे इसकं घालाय. त्या काळात 100-130 रुपयाला पकाल बांधत होती. पकाल फाटले या लिंबाला झाडाला थटून शिवायला 5-50 पुन्हा कुठला आणायचं म्हणून ती गारोळा रेडाच पाळायला. रेडा देशी घटमोट असा डबल छातीचा 12 घागरीची पकाल असा नदीतनं भरीन भास 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 गावापर्यंत असतो. दम दम होय झाल्याचं. रेडा काय 1.25 किलो 1.5 किलो 2.5 किलो पेंट खात होता सकाळ संध्याकाळ. त्यानं वास माणूस तो पेंट चारायची करडी आणि लोण्याचं गावात भारापूर गावात. मी ह्या पोराने असा होतो तेव्हा आमचा बा म्हणायचा बाईचं काकान वाजायच्या आधी रेडा आपला पाठ सोडायचा दावणीचा. मग पाटा असा दावणीचा रेडा सोडला ते तवशीच्या वराड देवीवरनं काशेगावावरनं टाकळीवरनं बाजीरावच्या हिरीवर दिवस उगवायचा. बाजीरावच्या हिरीवर तोंड धुवायची तर कुठं तर चहा प्यायचा मागून आणि निघालो शेळव्याला. शेळव्याला गेलो हाल्यात एक तेलाच्या मोठ्या वाड्यात बांधायला. वाणे होता ती वाण्या वाड्यात बांधायला. मग आम्ही रेडा कोणाला दिसू द्यायच नाही आणि दिसू द्याय नाही. बारक्या छाटछूट टकरी झाल्या. मग आता वाढ हाल्यासंग कोण टक्कर लावणार आहे का वाढ हाल्यासंग. आणि त्या काळात बक्षीस लय कुठे 100 रुपये 125 रुपये लय झालं बाबा. 125 150 धोंडवाडे शेवत परित. आता धोंडवाडीला वाढ आहे म्हणून ढोल वाजायला लागला. आम्ही म्हणलं मी हे त्या पडेली जरा वय आहे त्याला लय ते करमड बाया तेवढा मी होतो. धोंडवाडी अगा वाढ म्हणते. मी म्हणलं वाढ वाढ पंचाला म्हणलं मी वाढ होऊ देत नाही. मंगळवेढ तालुक्यातला गभरू मला म्हणते. म्हणलं निकाली तर निकालीस. अरे रेडा कुठं आहे. रेडा मागे यायला लागलाय म्हणलं चालत. मोहरा आलोय म्हणलं सायकलीवर तेव्हा पटपटी नव्हत्या. सायकलीवर आलोय मोहरा म्हणलं रेडा मागे येतोय निकाल आपण लाव म्हणलं. रेडा बघडला तर बोकडा एवढा. मला लय आरी दिसायला लागला. शेवट्याचा रेडा अशी गडजण त्याची बचरून आहे शिंग मारो आणि दुसऱ्या जी तसलीच धोंडवाड्या तसा म्हणल्यावर लावली टक्कर. आम्ही रेडा कोण गजी ढोला रेडाच भुजायला लागला माझा. त्याला ढोलच माहित नव्हतं. खंडोबा ढोल सज्जीला जत्राला आणि अशी लावली टक्कर. आता सुरू आहे ना त्यात चालू आणि टक्कर असा रेडा आयला रेडा ढोलाला चपापतोय तेव्हा आईचा दाना असाच गावाकडे पळतो का का त्या रेड्याला म्हणलं रेड्याला रेडा दिसू द्या. ह्या ढोलाची ढोल वाजवते रेड्या मोर रेडा आमच्या त्या ढोलाला चपापतो. याला ढोलाही सव नाही म्हणलं हलकी सव आहे पण ढोलाही सव नाही आमच्याला. म्हणलं तुम्ही एक साईड नाही वाजवा तुमच्या रेड्यापाशी ढोल रेड्याला रेडा दिसू द्या म्हणलं. मग रेडा असा चपकत होता नाही. रेडा दिसल्यावर ढोल वाजा असं साईडनं ढोल वाजा रेडा. मग ऐका ना मला म्हणलं का आता भेट नाही ह्याच्या बाला
व्यसन काढून सोडला रेडा पळत जाऊन त्या आता तो उभाच राहिला की वरान असं माघारीच बघायला लागला. त्याच्या आईचा दाना या ढोलानं काय केलं मी ढोल्यावर सर मागं म्हणलं फड्यात आल्यावर आता आत काय तुमचं काम नाही. ह्या पुन्हा रेड्यानं असा आडवा जे रेडा धरला 5-25 डवऱ्याची दुकानं ती फुग पिन केळवाले चुरा तसा रेडा नदीतच पाडला. द्यायला लागतो का तुमच्या गावची काय न्याय काय म्हणून नदीला टकर असतो तुम्ही का बसला ओढणी लावली नाही सोडवली नाही टकर निकाली टकर आहे होय निकाली आला तर त्याला बिहालाही नाही म्हणलं आमचा त्या मागं लागला तर त्या गावात न कसं जायचं म्हणलं पड्याला आम्हाला माहित नाही भेट पाणी घेते नदीला 2 होड्या सोडल्या 22 माणूस त्या होडीत पड्याच्या काठाला गेली बाबा त्या रेड्याला लय लांब आणला ह्या डगेवरून आम्ही बघायचो पुन्हा त्या पंचाने आणला रेडा आमचा पंचाने दावी लावून येसून लावून आणला पुन्हा त्या होडीवर बसली ना होडीला बसून येसनीला जावं लागल्यावर होडी मागं पवत आला पवत रेडा आल्यावर येसावा दमला रेडा पोन जरा येसावा खाल्ला तर शेवट काय म्हणलं घरी काढलं इथनं वाढून जाऊ देणार नाही मग तुझ्या संग अजून एकदा मर्जी आहे आपली आईला आज काय मर्जी नाही म्हणलं सकाळ उद्या पहिल्या टिपऱ्याला रेडा पळाला बी तेवढाच आणि रेडा पळून लका दमलाय लय म्हणलं उस्कारा साठना त्याला का दमलाय सकाळ उद्या लाव टकर म्हणलं सकाळ कशाला म्हणजे सांच्या बरा लाव अरे सांच्या बरा लाव म्हणलं त्यात का असते हे तासभर तरी येसावा खाऊ दे त्याला म्हणलं आपला रेडा माणसं बघून रेड बघून ढोल बघून वैरीन टाकलेली काय ना त्या वाण्या घरात नेऊन बांधला आणि 4 वाजता ऊन खाली झाल्यावर टकर लावली खंडोबा मुहूर्त हे त्याला तर 1-2 सेकंदातच थेट शेवट्यालाच घाललं पाण्यातच पण आमचा पंचाने पुन्हा पाण्यात जाऊ दिलं ना बाबा देवळापाशीच अडवून धरला आम्हाला 250 रुपये बक्षीस दिली 250 रुपये बक्षीस दिले आता रात झालंय म्हणजे कशाला जाता मग अरे एवढा शिरवाळचं लय चालतोय मी म्हणलं खान घोड्याने 10 वाजतो तर आम्ही आमच्या गावात जातोय मग आम्हाला 250 दिलं सोडला रेडा ततनं रेडा असा गादिगावच्या बाजीरावच्या हिरीवरनं टाकळीवरनं काशेगाववरनं वराडदेवीवरनं इथं 11:30 आलो बा असं हा जा तिकडे काय मेंढराकडे जायचं जरा 5 मिनिटं मग आलो सकाळच्याला इथं पाणी घालायचं 3 गल्या बर पाटील गली एक भोशी गली एक मोरी गली एक जवळजवळ 22 खेपा घालायच्या 40 भाकर 80 भाकर 40 कुत्री आपल्या घरी एकच रेडा हे समजा रान माझं 9 एकर काय रेड्याला खाया कमी नाही 80 भाकर खाय धरण कुत्री गावातलं पाणी घातलेलं मागून आलेलं कुळगडी मी कोण बी द्यायचं पाणी नाही घातल्यावर भाकर काय देते पाणी समजा गावाला घालायचं नाही घालणं तर शिवे द्यायची राग करायची मग असं करत पुन्हा एक डुई गेली पाणी घालण्यात दुसरी डुई गेली पाण्यात माझ्या 3ऱ्या डुईला आईचा दाना म्हणला आता ही धंदा बंद करून टाकूया काही जयाल ना आईचा दाना आला मग आमचा भाऊ म्हणला काय करतो आबा का डोक्यानं जगतो की म्हणलं माझ्या काय करायची कशाची गरज आहे आईचा दाना 250 रुपये 1.5 रुपये 12 बायला हाजरी आहे मला 2 रुपये देतो म्हणते ती म्हणलं जातो का मला किती येतोय माल काय मागायला खायच्या त्या भाकरी आईचा दाना मग एक आपलं गरिबीतनं म्हैस पाळले गरिबीतनं एक शिळी पाळली अगं जरा 5 मिनिटं उभा राहिल्या काय पुरते काय त्याचं तुला हाय बाटली तर न्याला त्याच्या आईचा केडा हाणला ना पाणी पिता येतं मग मामा काय केलं मी असं एकाच हिरीत 7 वर्ष काम केलं एक म्हशीया दुधाच 15 रुपये यायचं 12 लिटर 2 लिटर दूध घाला 1.5 रुपये यायचा असं 15 यायचं आठवड्याला माझं 32 रुपये 2 मन पेंड आणून आणि 10 रुपये 15 रुपये शिल्लक राहायचं 2 पहिल्या दाणं 8 आण्यानं शेरानं आणून बाजार करून 8 आण्याला किलो तेल 4 आण्याला किलो गुळ बर काय आईचा दाणा आमच्या 2-3 माणसं शिल्लक राहायचं 10-15 रुपये शेतात व्हायचं 5-7 पोती दाणं ते कडबा आणि मी असा गवताला गेलो गावात कमी काढायचं नाही आता बांधावर बसलो एवढा भारा असा लागाव तेव्हा माझी हाडाहाडी मोडायची अंगाची बर ती दोघात ते का गाड्याने उचलून द्यायचा रातभर येड्यानं लोण्याच गावात खावं मऊ झार आणि सकाळी ज्याला कामाला गेलो दुपारनं आलो का बसायचं नाही भार खोरप घेऊन गेलो भारा बांधला
रेड्याला 4 वाजता आणला का निघालो लोंपाट बघायला. लोंपाट बघून आलो का तिकडं मर्याईवाली 50-60 पाल यायचा दाना हाणला एका पोरला का नाही बराबर ठोकायचो पाडायचो मर्याईवाली पोर. मग पुन्हा गरीबीतनं आपलं हे करत करत मेंढरे घेतले. धनगराचं बघून मेंढरे बी घेतले. तर मेंढराने तर लय हाती धरले. मेंढराने हाती धरले एक मी अनुभवले आमच्या गावात. लगा म्हणला या दिलीप दादाला तुझं 10 पोती दाणं 1500 कडबा जातोय करू गेला नदीवरनं पाईपलाईन. म्हणलं गवळे आम्ही गरीब बलदार मागून खाणार आयला आमचं टिकल का मी असल्यावर काय म्हणला तुला तर पैसा नसला तर मी भरतो म्हणला तर पाईपलाईनच करायची. केली पाईपलाईन गरिबीतनं पाईपलाईन केली. पहिल्या सालालाच 32,000चा कापूस झाला. बर 32,000चा कापूस झाला. एका तुकड्यात 30,000 शेंग झाली एका तुकड्यात. सांगोल्या सुतगिरणीला गाठला. मग गवळी म्हणलं आता कसं काय गा लोक म्हणलं आपल्याला दर बी घावला कापसाला शेंगाला एक दर घावला गाड्या हाया पाईपलाईन निम पैसे तर पेटलं म्हणलं आहे घालो पुन्हा काही तर होते यायला. मग ते जे लुंगलो ते 1 नंबरच बेत झाला मला काही सुद्धा कमी नाही. आणि माझे अशी दोस्तील आहे मळवाडीला शरदनगर हे घरलिंगी ह्या डोन्या आहे तिकडे एक आमची बहीण आहे आमच्या आईची तिनं जेव घातलं होतं मला 8 रोज भूक लागत नाही. मग काय खाल्लं असं येईल ते मेंढर राखतोय तात्या खा येईल ते तात्या खा. तिचं नाव होतं मंगल तिच्या नवऱ्याचं नाव होतं शंकर. जेवाय बसलो दुधात 1 भाकर ताकात 1 भाकर कढीत 1 भाकर भाकरी तर झाले की ते वास की आता आहे कारल्या संग 1 भाकर गवारी शेंग संग गरगटी भाजी लय चांगली केली खायला लागते. त्याच्यात भाकरी झाल्या किती येडी पोट आहे माझं पोरपोर का होईना बरं खास असं 24 कालवानं 1 भाकरन किती झालं क्वार अशी दृष्टी आपली. म्हणून देवाजीनं भगवंताने 1 नंबर मला घेत आपल्या मेंढराने बी जय आणले आपल्याला. अजून 60 वर्ष तर झालीच त्यानं मला. पण इंजेक्शन नाही गोळी नाही गार पाण्यानं आंघोळ करणे सोपं नाही एवढं. 60 वर्ष अजून इंजेक्शन नाही. हट दूध काला भाकर दाबून खाणे मेंढर ठोकणे. मेंढर का आता कमी केले पोरांना 5-6 म्हशी आहेत त्या अजून एक 10 म्हशी पाळतो चांगले राजेवर राहायचं. दवाखाना नाही इंजेक्शन गार पाण्या हौदात चालू केली तोटी भाजा अंग धुलं. सकाळच्या लई चहा प्यायचा नाही शिळी भाकर अर्धी पोर असं खायला आपलं काम धरणा बाराभर गावात काढायचं 1-2 म्हशी लावायचे ते लावणे 2-3 रेडा आहेत 2 पोरं 1 नंबर नाही ते. आता 100-150 टन आपला ऊस जातोय. बर हाय भगवंताने देऊन काय नाही म्हणायचं तेवढं आहे बाजारही पोटापुरतं. मग किती रातून द्या जर पळाला आईला म्हणते याला कमीच आहे का तसं मला कमी नाही आहे या समाधान. आजकाल लोकांना तेच आहे ना समाधान. मग लोकांना अजून जास्त पाहिलं नाही असे संपत नाहीत माणसं. भगवंतानं द्यावं आपण घ्यावं त्याला मागणी मागायची नाही काय कष्टाला बळ माग रातून द्या कष्ट कर किती बी पिकतंय. कष्ट नाही केलं प्रयत्न केले की माणसाचं सक्सेस तिथं पाणी सोडायचं मी गावात जायचं इकडे जायचं पाणी हाय ओसात त्या ओसानं ताण लागेल तेवढं घ्यायचं नाही. वापा भरोस तर बघायचा त्या वाप्यातलं तण पाक उपसायचं मग दुसऱ्या वाप्याला पाणी लावायचं तर शेती हाय ओसात पाणी. 4 सऱ्याला नाळी पडल्या 2 सऱ्या जळल्या 2ला कमी पडलं आलंच नाही पोच भिजला कट कशावर भिजला हा जाऊन फिरून जायचं प्रत्येक कटान दंडाला जाऊन कट भरला बरोबर येऊन ए पोरे पाय चल पाणी घ्या ना इथं पाणी आहे म्हणलं मिठी खाली पडल. तर आता का कसं आहे बंगला बागायत शिकल्याशिवाय नोकऱ्याच्या शिवाय पोरी देणार. आजकाल नोकऱ्या बी कमी झाल्या हो. नोकऱ्या कमी झाल्या मग शेती भरपूर करायची हो. शेतकरी नवरा केला तर शेतात पिकवल ती खायला पण ती शेतकऱ्याला शेती विचारते ती पण आजकाल मुली देत नाही ती रानात काम शेती परिस्थिती हाना जागा पडीत तोंड पडीत हांच्याकडे शेळी पाणी आणाय गेली मोकळी आली घरनं. हा बरं केलं हान शेर तिकडे बघा शेतकऱ्याला मुलगी आई शपथ आधी द्यावं. आजकालची काय करते ती म्हणजे सिटीमध्ये राहणारी माणसं मुलाला नोकरी पाहिजे शेती पण पाहिजे पण शेती असली काय करतात की ती मुलीला कामाला पाठवणार नाही राहणार असं म्हणते ती. काम ही शेती तू काय कुठेही केलं तर धन चांगलं राहतंय. पंख्याच्या हवं ना अंग जळ आलं
आणाला त्या खस नाही तुमच्या शेगडीला तव्याला लाईटीचा आण जळ घालून भाकर खाल्लेली नाही खस असते त्यात. बरोबर आहे. ही शेणावणी कांदा पाव खा वडा खा काय भूकला आजकाल- 5-6 चपात्या खा घे पोरीने 2-4 चपात्या खाऊन येईबर खोरपू दे त्याला दवाखाना डीपी वाढली टेन्शन चढलं नाही काय पहिले नव्हतं असलं बीपी तसलं हार्ट अटॅक काय तसलं शुगर बिगर काय नाव आमच्या अजून आय मंगुड करून चालत येते बर चालत जाऊन मंगुड करून आणि तिला सुद्धा इंजेक्शन माहित नाही. आता माझाच मुलगा त्यातनं तर जायला संडासला गाडीवर जातोय आणि ही संध्याकाळच्याला जनावर ही सुटलं हाका मारून दमाई उठत नाही. कवनचं बी सुटू द्या आणि एका झटक्यात मी उठणार उठून बांधणार सुटलंय रे ऐकत नाही ये गाणं बाहेर अमकं कर तमकं कर हल्ल्यावर हाल्या पडतोय लागा जाम बांधत जावा. संचाला बी सांगितलं एखाद्या बरं रात्री होल भरला झोप लागली तर रांगणातनं पाण्यात ते जाय पेराय बाबा मी लगा मला सांगायचं होल बंद करायला मी बंद केला मी जागा जायला होल आता भरल मग भरल गण्या खालणे म्हणून मी तुझीच वाट बघतोय म्हणून मला बंद करायला मी पळत जाऊन बंद करून आलो असतो हे एवढं रानवल झाला ना ती बाबा म्हणत पाजलं कसं का मग आपण काय सांगायचं दानेस कटलं म्हणून राहिलं का शेती असे जगात आहे का आजकाल तर का होते. आणि शेतकऱ्याला मुलगी द्या हो बा नोकरदाराला कमी दे का त्याला सारं एखादच घेऊन खायला लागेल की शेतीत तुमच्या हो का काय करशील ती थोडं आहे काय बी कर ऊस कर शेंगा कर भेंडी कर गवारी कर भरपूर खाय तर मिळतंय. तुझा नगा पगार आता एक वाढलाय ₹1,00,000 पहिलं कुठलं 5,000 पगार नव्हता मास्तर लोकांना. बर तवशीच्या बाबा नावे शाळा जर 10वी झाली 10वी नोकरी लागत होती आता जर 15वी शिकलं तर नोकरी लागत नाही. तर तवशीच्या बाबा नाव्याचं 7 लाख मास्तराचं 7 लाख आणि 5 सुना मास्तरी नाही त्या. बर तर स्टेशन रस्त्याला 7 दुकानं बांधली त्यांनी दाढी कटण्याची एखादा धंदा 2-2 हजाराचा होतोय. मग त्याची त्याला धंदा वाटून दिले तर नावे दाढी कराव पैसे जातात म्हणून घरी दाढी करून उपयोग नाही. धनगरानंच मेली राखाव गवळी लोकांनाच म्हैस पाळाव मराठ्यानंच बैल पाळाव तर शेती. आता बैल पाळायचं बंद केलं आणि हे निघालं भूत ट्रॅक्टर. तुझ्या आईचा दाना त्या ट्रॅक्टरनं लावली बैलाची दार आहे का तुझ्या दारात नदी नाही का नदी शेवट जॉब नाही बैलगाडीची आता बघायला मिळत नाही आता. अहो या मोर्च्या पिढीला ढेपण लावा येणार नाही पेरा येणार नाही चाड्याची घाट येणार नाही बैल तर पाळायचं बाद झालं काय. पहिला आता आम्ही पण शेतकऱ्यांनी घरी 2 देशी गाया पाळाव 1-2 म्हैस दूध खायला पाळाव शेतीतला आता काय बारायचंच आपल्या शेतात केल्यावर खायला मिळतं रे त्या रोजगार 1-2 बाया लावल्या तर त्या घरच्या बाईने वापावर केलं करा बाय म्हणलं तरी चालतंय का. नोकरीला बंगल्यात बसून तिच्या देहाला रक्त तिचं चांगलं राहणार नाही त्रास होणार तिच्या हाडाला. आणि हे पाणी आता बाधा गोळमाट नाही पाणी नाही जार पाण्यातला 50 ते 60 वर्ष माणूस जगणार नाही हाड भोगा होऊन जातात फिल्टर होऊन तसलं केमिकल बाद आहे का. पहिलं आण किती तांदूळशाची भाजी काय गोडा आता माझ्या अजून भाकरीवर तांदूळशाची भाजी आहे मामा तो तुला सोडून जाऊ त्या भाजी एवढी पावर नाही कशात. बर असं आणि भाजी आता अशी पिढी ते पुढे अशी शी भाकऱ्या शी लेकर भाज्यांना माहित नाही कोण खात नाही आजकाल. कांद पव बा झालं दाणी बी तसंच आहे. आणि आजकाल सगळ्यांचं दिवस उघड्या बसणं चहा खारी हाय पटा त्याशिवाय दिवस जात नाही लोकांचा. मग ते नाही पैकी पाणी आहे बाटलीत पी खाणं लय अवघड झालं माणसाचं. म्हणून त्या शास्त्रात मी सांगितल्यात मामा काहीच खोटं नाही सगळं बरोबर आहे. गरिबी ही ध्यान राहावं गरिबीतनं मोहर कशी यायचं तर टप्प्याटप्प्यानं आलेलं चांगलं. म्हणून वाडवडलाचं म्हण आहे गाढवाचं घोडं करावं पण घोड्याचं गाडा होऊन जग असतं नाही तेवढं आहे. तर मी काय करायचो जगातली वाजी म्हैस 3,000 2,000 2,500 घ्यायचो. हे काय नेली त्या बाबाला म्हणायचो दूध खाल्ल्यावर येल्यावर मला पैसे दे माझी आपदा नाही. मी कुठे पहिले पैसे घालले 2,500 आता 5,000 विकली. पोर म्हणायची तुझ्या आईचा किडा तात्या 10 महिने म्हैस सांभाळायचो आपण उधार विकून केवढ्यात पडलं आपल्याला. मी रोख पैशाने म्हैस आता 60,000 विकतोय. एकदा बाबा तो आपल्याला ती बाबाने दूध खाल्ला त्याचा आत्मशांत झाला तर पैसे घरी आणून दे. पर अशी पेटत मग सांगोला असो पंढरपूर असो अशी वांद म्हैस चालली डोकं हल्लं माझं घेणार जाऊ
आणि घेऊन कापा ऐकणार नाही. कापा ऐकली तर दोष. तिला कष्ट करून मी गाबच घालवणार. बाबूला ठिकाय डोंगरगावचा, त्याचं जर नाव घेतलं मी म्हैस लावली गाबच गेली पाहिजे. आणि हिथं बोललं तर त्याला तडक्याला कळतंय माझं बोल लागलं म्हणून. असा बाबूला ठिकाय डोंगरगावचा. त्या आता या फार पसवागिरी सार. कोणाचं अंग बाहेर आलं, कोणाचं भांड बाहेर आलं, ह्याचं घे त्याचं दे. माझा तसा व्यापार नव्हता पहिला. दृष्टीत बी वांध नाही. ते शर्मा भाऊ संग 20 वर्ष दृष्टी होती. सांगोल्यातनं रेडको उचललं, मनेरिया मळ्यातनं देवळ्यात ठेवायचं. देवळ्यातनं उचललं का त्यानं गुंजेगावच्या खालतं ठेवायचं, गुंजेगाव या खालतं उचललं मग त्याच्या घरी ठेवायचं. भाऊ म्हणले व्यापार जरा बंद करूया. मग का झालं म्हणलं माझ्या कामापुरतं पैसा. आता तुम्ही 4 रुपये घालवत नाही. बरं चहा जाऊ दे, मी पाजू की तुम्ही पाचाल. पण बैलगाडीला एक आपण वाटेन चालल्या घेतील 50 रुपये रेडको टाकल्याबद्दल. त्यातनं उचलून अंग आईशी पची येईल सोमवारी सकाळपारी दुखायचं. मी म्हणलं या आईचा दाना म्हणून मी वाजाच म्हशी घ्यायची सुरू केली. या झालेली म्हशीच घ्यायची आपल्याला. वाजी म्हशी घ्यायची गाव करून विकायची. वाजी म्हशी 4 घ्यायच्या आणि 12,000 4 मिळते त्या म्हशी. बर 3,000 आणि 2,500 रेडे घ्यायच्या. वर्षभर आपल्या गाबच जाते ते आपल्यात. ये काय आपण त्याच्या एवढंच पैसे. आता ती काय 4,000ला घेतली तर 5,000 एकल 1,000 रुपये आणि 200 रुपये खर्च येतोय त्यात बी. तिथं काय सुखच आहे पार नाही. आणि बरं त्याने बी पुन्हा त्यात अंग बाहेर आलं, दूध देणार त्यानं महागारी आणून घाललं, थान मुको लागलं, काय करायचं. मग आपण हे गाब केलेल्या म्हशीला रुपयाला रुपये राहतो. हे मेंढ्या सुद्धा चांगले सांभाळे कोकरं हे 10,000ला बकरं जाते. सांभाळायचं जरा. कष्टाशिवाय काय नाही बघा. बरोबर तेवढा आहे. तो चांगल्या अंगेली याला पुढ्या वेळेने वागला, मंगुड्याला गेला 1,200 1,500 1,500. आणि तुला महागारी जात नाही तर कशाला घेतोय. आणि ते फुकट आहे का एकरी काय जण त्या बाबाला द्यायचं. असल्या आपल्या तर परताय. बरोबर. आजकालचं तरुण पिढी कष्टाला नकोच म्हणते. जर जेवढं हलकं निवांत पाहिजे तेवढंच निवांत जाग्याला बघून देते काय. पाहता हात पाय कशाला देतात. कष्ट करायसाठी, जगायसाठी आणि चांगलं वागण्यासाठी. लबाड बोलायचं नाही. 5 आला तर चालेल. आजचं उद्या म्हण, 2 महिने म्हण, पण तुला घेतलेलं दिल्याशिवाय गती नाही. ही नियम आहे माझ्या शास्त्राकडे. आणि फसवायचं नाही कोणाला. काय म्हणून फसवायचं. कर्म माघारी फिरून येते. कर्म चुकत नाहीत काय जरी केलं तर. फसवायचं हाय आपलं दृष्टीत इष्ट मैत्र 40,000 दोस्त सांभाळून निवांत.